मंडळी, वेलकम बॅक टू ठुमके फॅमिली इन युरोप. तर आज आम्ही आहोत ॲम्स्टरडॅममध्ये आणि ॲम्स्टरडॅममधल्या आयकियामध्ये जाणार आहोत. काही फर्निचर रिलेटेड शॉपिंग करायची होती म्हणून. तर तुम्हाला दाखवतो की युरोपमधला आयकिया कसा आहे. या आयकियामध्ये फक्त 2च फ्लोअर आहेत. आत्ता आम्ही जिथून एंट्री केली हा फर्स्ट फ्लोअर आहे आणि आत्ता आम्ही सेकंड फ्लोअरवरती चाललो आहे, कारण मोठमोठे जे फर्निचर आहेत ते सगळे सेकंड फ्लोअरवरती आहेत आणि ग्राउंड फ्लोअरला यांचा पिकअप पॉईंट आहे. हे सगळं लहान मुलांचं सेक्शन आहे. लहान मुलांच्या वस्तू आहेत. लहान मुलांच्या रूममध्ये ठेवण्यासाठी त्यांना लागणाऱ्या अभ्यासाच्या, अगदी हस्तकलेच्या, चित्रकलेच्या सगळ्याच गोष्टी या सेक्शनमध्ये आहेत. खेळण्यासाठी वगैरे ना, बसायला मॅट चांगली आहे. तिला खेळायला छान आहे. किती आहे? 34 युरो. पेंटिंगसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. शरण्य आज तिच्या मैत्रिणीकडे प्ले डेटला गेली, पण जर ती आता आमच्या सोबत आली असते ना तर या सेक्शनमधल्या किती वस्तू घेऊ आणि नको घेऊ असं तिला झालं असतं. आणि बघा किती सुंदर सुंदर वस्तू यांनी इथे ठेवलेल्या आहेत. इथे लोक असे मोठमोठे बॉक्स वापरतात खेळणी ठेवण्यासाठी. किड्स बेडरूम आहे हा. नेदरलँड्समध्ये बहुतेक मुलं अगदी 4-6 महिन्याची झाली की ती आपापल्या रूममध्ये झोपतात आणि त्या दृष्टीने हे आयकियामधले बेडरूमसुद्धा यांनी इथे दाखवलेले आहेत. अगदी छोट्या गोष्टी यांनी इथे ठेवलेल्या आहेत लहान मुलांच्या बेडरूममध्ये लागणाऱ्या. आणि बघा कॉटसुद्धा आहेत. तर अशा प्रकारच्या कॉट इथले लोक वापरतात लहान मुलांना झोपवण्यासाठी. आपल्याकडे जसे झोपाळे असतात, पाळणे असतात, ते इथे नाही वापरत. डायपर चेंज करण्यासाठीचे जे टेबल असतात ते आहेत हे. हां, तसंच काहीतरी मी बघत होते. छान वाटतंय ना, सेपरेट म्हणजे राहतं. कबड पण छान वाटतंय. हे छोटंसं दांडीला अटॅच केलं त्यांनी मागून. असं काही गरज नव्हतं, किती पण मोठं होऊ शकतो. हां, खाली आहे अजून, पण तो क्लोज नाही होऊ शकत. सो सेपरेटली नाही यूज करू शकत. कपाटाच्या आतमध्येच ठेवायला पाहिजे. इथे मॅट्रेसेस आहे त्या. €10 आहे ना, चांगला आहे. छान आहे ना. चेअर पण दिली त्याच्यासोबत. किंवा स्टडी रूम काइंड ऑफ आहे. बेड, चेअर. हे बघा इथे लिहिलंय काय काय येईल त्याच्याबरोबर. हा पूर्ण स्ट्रक्चर 504चा आणि 537ला येईल तो. चेअर नाही पण त्यामध्ये चेअर इन्क्लूड नाही केली. हा बघा बेड है ना. खालचं खोलता येईल. याला वर करायचं असेल काहीतरी. स्पेस पण दिला. स्टोरेज स्पेस पण चांगला आहे. किती? €114. 115 ऑलमोस्ट. फक्त बेड €114 आहे आणि मॅट्रेसेस वेगळ्या. किती सुंदर बेडरूम आहे ही बघा. प्रत्येक वयाच्या मुलांसाठी कोणती कॉट लागू शकते, कोणतं वॉलपेपर जाऊ शकतं, कोणता बेड जाऊ शकतो, कोणते स्टडी टेबल वापरले जाऊ शकतात, सगळं यांनी इथे सेट करून ठेवलेलं आहे. आणि त्या आयडियाज वापरून तुम्हाला तुमच्या मुलांची बेडरूम सजवायची आहे. पण याच्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत तुम्हाला, त्या प्रत्येक सेपरेटली विकल्या जातात. त्यामुळे नक्कीच कॉस्ट फर्निचरची वाढते. बापरे, किती छोटे सगळे सॉफ्ट टॉईजचं सेक्शन आहे. युरोपमधील नोकरी आणि प्रवासाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
बाथरूम स्टोरेजचे ऑप्शन्स आहेत. हे अशा प्रकारचे ड्रॉवर्स नेदरलँड्समध्ये खूप पॉप्युलर आहेत. मी बऱ्याच घरांमध्ये हे पाहिलेले आहेत. अगदी आमच्या घरात सुद्धा एक ड्रॉवर आहे अशातला. आणि एक गोष्ट तुम्ही आत्तापर्यंत नोटीस केली असेल इथे की जास्तीत जास्त हे जे इथलं फर्निचर आहे ते लाकडापासून बनलेलं आहे आणि त्याचबरोबर सगळ्या फर्निचरचा जो कलर आहे तो सुद्धा व्हाईटच आहे. ज्वेलरीसाठीचं आहे सगळं हे ऑर्गनायझर, ज्वेलरी ऑर्गनायझर सेट. तरी तुम्ही वेगवेगळे कलर पण घेऊ शकता. डस्ट वगैरे ते सगळं दिलेलं आहे. 2-3 माणसांना आरामात पुरेल इतकं मोठं हे कबर्ड आहे. 1623 युरोला म्हणजे जवळजवळ 15,000 रुपयांना हे कबर्ड आहे. आणि त्याच प्रकारे इथे बघा अजून वेगवेगळे मोठमोठे कबर्ड आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की हे जे कबर्ड जेव्हा तुम्हाला घरी मिळतात तेव्हा ते डिअसेंबल केलेले असतात आणि तुम्ही स्वतः ते असेंबल करायचे असतात. आयकियामधल्या मोस्ट ऑफ द ज्या गोष्टी तुम्ही घरी मागवता त्या सगळ्या असेंबल कराव्या लागतात. डू इट युअर सेल्फ असतात. आणि जर तुम्हाला स्वतः वस्तू असेंबल करायच्या नसतील, तुम्ही कोणाला बोलवलं तर त्याला पर आवर बेसिसवरती चार्जेस द्यावे लागतात. म्हणजे ती वस्तू असेंबल करायला जितके तास लागतील तेवढे पैसे तुम्हाला द्यावे लागतात. म्हणजे यावर अजून चार्जेस लागतात. आयकियामध्ये असे कम्प्युटर सुद्धा आहे जिथे तुम्ही तुमच्या रूममध्ये कोणतं फर्निचर घेताय, ती रूम किती मोठी आहे, कुठे ठेवणार आहात ते सगळं ऑनलाईन डिसाईड करू शकता. इकडे पण एक ऑप्शन स्टडी टेबलचं. आयकियामध्ये एंटर करून आत्ता 1 तास ऑलमोस्ट आमचं होऊन गेलाय. आम्हाला ज्या वस्तू घ्यायच्या आहेत त्या शोधण्यासाठी सुद्धा इतका वेळ लागतोय कारण की सगळ्या तुम्हाला हव्या त्या ठिकाणी तुम्ही जाऊ नाही शकत. एकच राऊंड आहे आणि तिथूनच तुम्हाला पूर्ण सगळ्या इतर वस्तूसुद्धा बघतच जायचं आहे. त्यामुळे खूपच कठीण आहे. घ्यायच्या त्या वस्तू दिसतच नाहीत पण इतर वस्तूच बघण्यामध्ये वेळ चाललाय आमचा. आज आयकियामध्ये गर्दीसुद्धा प्रचंड आहे वीकेंड असल्यामुळे. आणि नेदरलँड्समधली बरीचशी लोकं आयकियामधून शॉपिंग करतात कारण आयकिया बऱ्यापैकी इतर नेदरलँड्समधल्या शॉप्सपेक्षा चीपर आहे. छान आहे ना, बेडरूमचे पण छान आहेत. आपल्याला उशांचे कवर घ्यायचे आहेत नवीन मोठ्यावाल्या उशांचे. हा बघा तुम्ही जो बसला तो पण चांगला आहे की. खाली नेचर बेड हे ठेवायचं आणि हे पण आहे स्टोरेज पण आहे. 417 आहे, 417 आहे. स्वस्त आला. छान वाटतं ना, मला तरी आवडला हा. तुम्हाला कसं वाटतं? 279 आहे फक्त बेड आणि त्याच्यावरती 2 मॅट्रेसेस आहेत. त्या मिळून 417 आहे. चांगला आहे ना. हे सगळं इन्क्लूड करू ना. असं पण तुम्ही ठेवू शकता म्हणून. छान आहे. हा पण एक फायनल करू आपण. रिमोट कंट्रोल वरची लाईट आहे. छान आहे ना. लाईट्स पण छान आहे तिथल्या ना.
इतक्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत इथे. सगळं महाग आहे, पण प्रचंड महाग आहे. बाथरूम आहे आणि हे काय ट्रॉली आहे नाही. तुम्हाला माहिती आहे का, आयकिया ही एक स्वीडन बेस्ड कंपनी आहे आणि त्यामुळे इथे मिळणारं जे काही फर्निचर आहे ते स्वीडनच्या जंगलातून येणाऱ्या लाकडांपासून बनवलं जातं. तसंच बरेच जे मटेरियल आहे ते इको फ्रेंडली आणि रिसायकल्ड मटेरियलसुद्धा आहे. छान आहे. अगदी त्याच्या पायाखाली पाय पण टांगायला नको म्हणून दिलेलं आहे. कम्फर्टेबल तुम्हाला एवढं ट्रूली अर्गनॉमिक. होतं ना पहिलं मशीन टेलरची. ऑफिसेस आणि स्कूल्समध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू, सगळ्या स्टेशनरी आयटम्स इथे ठेवलेले आहेत. अगदी चेअरपासून वेगवेगळ्या प्रकारचे कबर्ड, टेबल सगळंच आहे. डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत. हे बघा ग्लास लावण्यासाठी कसं आहे ना. आयकियामध्ये येण्याचा सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज हा आहे की इथे आल्यानंतर बघा, कधीपासून आम्ही फिरतोय, बाहेर पडायचा अजिबातच यांनी इथे ऑप्शन ठेवलेला नाहीये. त्यामुळे तुम्ही विनाकारण वस्तू बघतच बसता आणि अननेसेसरी खरेदी सुद्धा करता. आपल्याकडे डीमार्टमध्ये गेल्यावर कसं होतं की वस्तू थोडी छान दिसते, चांगली दिसते म्हणून आपण घेत बसतो. तसंच काहीसं इथे सुद्धा बऱ्याच लोकांचं होतं. आज आम्ही मात्र स्ट्रिक्टली की आम्हाला फक्त आता वस्तू बघायला जायचे आणि आयडिया घ्यायचे आणि मग आपण ऑनलाईन मागवू जर काही आवडलं तर असं ठरवून आलो आहे. अशा प्रकारचे किचन नेदरलँड्समध्ये असतात. अशा प्रकारचे इंडक्शनसुद्धा आयकियामध्ये मिळतात. तर त्याच्यावरती भांडीसुद्धा ठेवलेली आहेत बघा. अशा प्रकारची स्टीलची भांडी, इंडक्शन बेस्ड भांडी मोस्टली इथे लोक वापरतात. त्यानंतर इनबिल्ट किचन असतं, त्यामुळे इथे मायक्रोवेव्ह, ओव्हन, OTG सगळं आहे. एक सेक्शन आहे पूर्णपणे लिव्हिंग रूमसाठीचं आहे. हे बघा एक छोटंसं कबर्ड सारखं इथं शो मॉडेल आहे हा. कधीपासून आम्ही या ॲरोला फॉलो करतोय आणि तरीसुद्धा अजून आम्हाला बाहेर काही पडता येत नाही. इतकं फिरून आता आम्ही खालच्या सेक्शनला आलोय. आता इथे या सगळ्या छोट मोठ्या गोष्टी घरात लागणाऱ्या आहेत. शॉपिंग बोर्ड, चीजसाठी तर चीज काढायचं भांड, चीज.
ह्या छोट्यावाल्याच्या कितीला आहेत ह्या? मग ती 1.5 युरोला. हे सगळे खिडक्यांचे कर्टन्स आहेत. सगळ्या उशांचं बेडचं सेक्शन आहे. सगळं बाथरूम फर्निचर आहे. लाईट्स बघूच्या लागेल. सुंदर आहे ते लॅम्प्स वगैरे. या सेक्शनमध्ये पण 14-15 युरोमध्ये आहेत अगदी. बघ आपल्याला हवंय. हा बघ छोटा. किती प्राइस आहे? ओ हे बघा मेड इन इंडिया. आयर्निंग बोर्ड. वाव. आणि इम्पोर्टेड बाय UK. वाव बापरे भारी आहे. कपडे वगैरे ठीक आहे पण आयर्निंग बोर्ड पण मेड इन इंडिया आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती नाही आहेत. हो तेच ना. घेऊया का मग? मेड इन इंडिया म्हणून घ्यायचं. छान वाटतं बघ. कंपॅस करून इथे ओपन करून ठेवलंय ना. रुटर म्हणतात त्याला. सगळं फोटो फ्रेम्सचं सेक्शन आहे. आत्ता कंटाळलं आणि बाहेर जायला बघतोय पण रस्ताच सापडत नाही. इकडे काइंड ऑफ वेअर हाऊस सारखं आहे आणि तुम्ही तुमच्या वस्तू स्वतः बिल्ड करून वगैरे नेऊ शकता. जर तुमच्याकडे जड वस्तू असतील तर अशा प्रकारची ट्रॉली असते तर त्याच्यामधून तुम्ही वस्तू पार्किंगपर्यंत नेऊ शकता. तुम्ही घेतलेले प्रॉडक्ट्स तुम्ही स्वतः स्कॅन करून बिल पे करून बाहेर जाऊ शकता. एंट्री एक्झिटलाच इथे लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा जागा आहे. काय झाली का शॉपिंग? एवढीच शॉपिंग केली आम्ही. ॲक्च्युली आम्ही बऱ्याच गोष्टी बघितल्या. फर्निचरच्या बेड, कबर्ड, छोट्या मोठ्या गोष्टी त्या सगळ्याचे फोटो काढून घेतले. आता ऑनलाईन जाऊन त्या वस्तू सगळ्या स्कॅन करून तशा ऑर्डर करणार आहोत. कारण की इथून पिकअप करायला किंवा इथून घेऊन जायला तर कार वगैरे नाही आहे. त्यामुळे आम्ही विचार केला की घरी बसून आरामात ऑर्डर करू. फक्त ते मेजरमेंट वगैरे घ्यायचं होतं, वस्तू कशा आहेत त्या बघायच्या होत्या म्हणून आम्ही इथे आलो होतो. तर जेवढ्या पण छोट्या गोष्टी होत्या त्या आम्ही घेतल्या. बाकी सगळ्या गोष्टी मी ऑनलाईन ऑर्डर करणार आहे. पण मी पहिल्यांदा IKEAमध्ये आले. भारतातसुद्धा आम्ही कधी IKEAमध्ये नव्हतो गेलो. तर हा एक्सपिरियन्स खूपच छान होता आणि खूप साऱ्या गोष्टी इथे सुद्धा आहेत. नक्कीच त्या आपल्यापेक्षा थोड्याफार वेगळ्या युरोपियन टचवाल्या आहेत. पण अतिशय सुंदर एक्सपिरियन्स होता हा. तुम्हीसुद्धा जर नेदरलँड्समध्ये असाल आणि तुम्हाला काही फर्निचर रिलेटेड गोष्टी घ्यायच्या असतील तुम्ही नक्कीच IKEAला भेट देऊ शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे ऑसम. बाय बाय.